दुकानातून रस्ता आहे जायचं. चला तिला सारखीच कशी खेळणे पाहिजे असतात. जसं कुर्ला आणि मस्जिदला बर्गमॅन फेमस आहे तसं गोवामध्ये फॅसिनो फेमस आहे. माझी ही तिसरी वेळ आहे गोवा फिरायची आणि तिसऱ्या वेळेला पण मला गोवा आवडला नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि डायरेक्ट गोव्यावरून तुमचं स्वागत करतोय. आज दुसरा दिवस आहे आपला गोव्यामधला आणि आता थोडाफार नाश्ता करू आणि गोवा फिरायला जाऊ स्कूटीवरून. काल रात्री आपण स्कूटी हायर केली. स्कूटी जर कधी गेलात गोव्याला घेतलात तर त्याची पहिली स्टार्टिंगला व्हिडिओ काढा, कुठे स्क्रॅच आहेत वगैरे सगळं बघा, त्यानंतरच स्कूटी घ्या, कारण देताना पुन्हा तुम्हाला प्रॉब्लेम नको आहे. तर चला बघूया, पहिला नाश्ता करूया. बघूया नाश्त्यामध्ये काय काय. एवढा मोठा ब्रेड ऑमलेट सांगितलं. एवढा मोठा तू खाणार आहे? तुझी बायका तर छोटी नाही एवढं खायला. मीठ कमी सगळ्यात. तर थोडीफार विचारपूस केल्यानंतर आम्हाला समजलं की जवळच केरी केव आणि तिरकोल फोर्ट आहे. तर बघूया किती लांब आहे आणि काय काय तिकडे बघायला मिळतंय बघूया. आरंबोळला स्वीट वॉटर लेकला आलोय, जिथे मुलतानी मातीचं असं काहीतरी आहे, एक स्पॉट आहे तिकडे एक, आणि स्वीट वॉटर लेक पण आहे. तर आता जाऊया तिकडे. तर त्या लेकला जायला आम्ही तिकडून निघालो. तर हे सगळं क्रॉस करत करत तिकडे जायचं आहे. कुठून नाही, दुकानातून रस्ता आहे जायचं. चला तर आम्ही एंडिंग पर्यंत पोचलो आणि हे रस्ता क्रॉस करून जायचं तिकडे आणि थोडं रिस्की वाटतंय. तर आता हे तिथूनच आले आणि त्यांनी सांगितलं अजून 15 मिनिटावर आहे आणि खूप रिस्की आहे. तर कृषिका बरोबर आहे तर जाऊ नका बोलतायत, त्यामुळे पुन्हा रिटर्न चाललो आम्ही. कृषिकाला पप्पानी खांद्यावर घेतले. आता पोचलोय बागा बीचला. इथे बघू काय काय मिळतंय बघायला. तिकडे गेलो तर आम्हाला अर्ध्या रस्त्यातून पुन्हा यायला लागलं आणि कृषिकाची चप्पल पडली मध्ये. बरं झालं नवीन चप्पल नाही घेतला, नवीन चप्पल पाहिजे. हां, तिला सारखीच कशी खेळणे पाहिजे असतात. हां हां, फुल गर्दी आहे. पाऊस असं जरा बरं वाटलं असतं. हे पकड दिला, पाय वाचतील. जसं कुर्ला आणि मस्जिदला बर्गमॅन फेमस आहे तसं गोवामध्ये फॅसिनो फेमस आहे. फॅसिनो गाड्या खूप आहे तिकडे.
हे बघा इथं बागा बीच फिरलो, अजून काय काय फिरलो आणि एवढं ऊन आहे आम्ही वैतागलो. आम्हाला वाटलं पाऊस येईल पण पाऊस नाही. माझी ही तिसरी वेळ आहे गोवा फिरायची आणि तिसऱ्या वेळेला पण मला गोवा आवडला नाही. उलट मालवण मला बरं आवडतं. म्हणजे एवढं लांब नाही, ह्या प्लेसपासून दुसरा प्लेस एवढा लांब वाटतो ना, कंटाळा येतो. तर मालवण मला परवडलं. म्हणजे एवढ्या वेळा जाऊन आलो, प्रत्येक वेळी आवडलं. आणि हा गोवा म्हणजे मी तिसऱ्यांदा आलो आहे, तिसऱ्यांदा पण आवडलं. मला वाटतं यावेळी आवडेल, थोडा बरं वाटेल. तर नाही, आता पण मजा नाही आली. मग काय माहित का आवडलं मला नाही समजत आहे. आता बघू, ही लास्ट टाइम गोव्याला यायची, परत नाही यायची. हो. आणि मेन काय माहिती आहे, मी सगळ्यांबरोबर म्हणजे गोव्याला आलो. पहिल्यांदा बायकोबरोबर आलेलो, नंतर मित्रांबरोबर आलो, नंतर पुन्हा बायकोबरोबर आलो. पण तिन्ही वेळेला पण नाही मजा आली. अजून काय बोलायचं, तुला कसं वाटलं? मला अजिबात आवडलं. पहिल्यांदा पण नाही आवडलं नाही, आता पण नाही. ओके. तुला मालवणच चांगलं आहे, तिकडे मजा करू. हो. तिला चिकन खायला घेऊन घालेन. ती बघती आधीच चिकन पाहिजे हो. असं बोलले तर आपण तुझ्या घरी चिकन करू चुलीवर आणि चुलीवर हो. मसाला तरी आणायला आणि तिथल्या तिथेच हे करू. तिथेच आहे ना तो हे असं ते डॅम, तो आंघोळीला. हा. आता मी उद्याचा प्लॅन करतोय, डायरेक्ट खेकडे पकडायला जायचा आणि मळ्याचे मासे खायला जायचा. हे बाबा करतोयस ना? हा, मेस्त्री लगेच फोन कर, जितू मेस्त्रीला. अरे जितू, अरे मला कधी ही अशीच असते इकडची. तर गोव्याची थाळी घेतली मी. तर बांगडा आला, त्यानंतर भुर्जी आहे थाळीमध्ये आणि शेवग्याच्या ह्याची भाजी आहे, खाल्ल्यावर समजेल. आणि सोलकढी बघा कशी आहे इथली गोव्याची. अशीच असते सोलकढी? अशीच असते ना? ते नाही, पण अशीच असते का? आपल्या इथं, आमच्या इथं कशी ती दूध पाण्याचं खोबऱ्याचं हे टाकतात. हां, ओके. पण ही मग असली असते. पुन्हा आता रेसॉर्टला आलो आणि आता डायरेक्ट स्विमिंग पूलमध्येच मजा करूया. आणि गोव्याला आज रात्री नाही, उद्या सकाळी राम करू. आणि डायरेक्ट मालवण पकड. कुडाळला उतरून नको तर 700 रुपये रिक्षाला घालायला बघ. रिक्षाला 700 नाही घेणार, पाऊण तासावर 700 घेतात. हे 2 तासावर आहे. काय नाही, ते बोलताना इथून एसटीने जाऊया, कुडाळपर्यंत बघू नको, डायरेक्ट मालवण हो. बघायचं. ऐकून न घेण्याचा प्रॉब्लेम आहे. संध्याकाळचा नाश्ता घेतलाय.